आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। तीन सभांनंतर नरेंद्र मोदी काल पुण्यामध्ये मुक्कामी, तर आज मोदींच्या राज्यामध्ये पुन्हा 3 सभा म्हाडा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा, 45 वर्षांआधी स्वतःच्या फायद्यासाठी एका नेत्यानं राज्य अस्थिर केलं, मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका। मतमोजणीनंतर मोदींना कळेल, ही भटकती आत्मा नाही तर महाराष्ट्राचा आत्मा, शरद पवारांवरील मोदींच्या वक्तव्याला जयंत पाटलांकडून प्रत्युत्तर। माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं, त्यामुळे मोदी पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना। मोदींच्या वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। पुण्यामधल्या नरेंद्र मोदींच्या सभेला मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती, मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे प्रथमच महायुतीच्या व्यासपीठावर उपस्थित। पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेनाचा उल्लेख, तर आमची खरी शिवसेना, शिवसेनेचा दणका 4 जूनला कळणार, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। मोदींच्या सभेला पुण्यामध्ये पैसे देऊन लोक आणलेले आहेत, मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आमचा फायदा, आपला पंतप्रधान खोटारडा, त्यांनी पदाची तरी गरिमा ठेवावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल। टरबूज दुष्काळामध्ये 13वा महिना, आधी टरबूज आता चिराट झालेत, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। देवेंद्र फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री, आधी फडतूस कलंक बोलत होतो, आता बोलत नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला। फडणवीसांनी पक्ष फोडण्याचा उद्योग केला, जोडायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही, शरद पवारांची फडणवीसांवर टीका। वडील म्हणतात देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे, मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला भाजपचं षडयंत्र, आपले जवान आणि शहीदांचा अपमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा, फडणवीसांची सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंवर टीका। साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट, मवियाचा प्रचार करणारे अभिजित पाटील आता भाजपचा प्रचार करणार, फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं आश्वासन। देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना आघाडीचं काम केलं तर तुमचे उद्योग उद्ध्वस्त करू असं सांगितलं, मात्र आम्ही घाबरणार नाही, शरद पवारांची फडणवीसांवर टीका। महाविकास आघाडीची आज खडकवासल्यामध्ये जाहीर सभा, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सभेला उपस्थित राहणार, सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सभा। मवियाकडून वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार, सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आव्हाड उपस्थित असणार। धुळ्याच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त, 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या जमीन घोटाळ्यामध्ये भाजप नेत्यांचा समावेश, स्वस्तात जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरामध्ये विकल्या, राऊतांचा भाजप नेत्यांवर आरोप। गटकारस्थान करणं, पक्ष फोडणं हेच फडणवीसांचं कर्तृत्व, फडणवीसांचं राजकारण भविष्यामध्ये चालणार नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। शिंदे गट आता शिंदे फडणवीस गट आणि अजित पवार गट आता अजित पवार फडणवीस गट झालेला आहे, राऊतांची टीका, तर हे संजय राऊत नसून संजय पवार आहेत, शिरसाट यांचा पलटवार। शरद पवारांनी ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं, ठाकरेंचा राजीनामा हा पवारांच्या कूटनीतीचा भाग होता, संजय शिरसाटांचा आरोप, आम्ही तुमच्यासोबत येतो असा प्रस्ताव पवारांनी शहांना दिला होता असाही दावा। ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांच्या 2 बैठका, राजू वाघमारेंचा राऊतांवर आरोप, तर वाघमारेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, राऊतांच्या बैठकीवर योग्य वेळी बोलेन, शिंदेंचा वाघमारेंच्या वक्तव्याला दुजोरा। शिवरायांच्या गादीचा अपमान कोणी केला, 1 मे रोजी जाहीर करणार, संभाजीराजेंवर कसा दबाव टाकण्यात आला हे मी जाहीर करणार, उदय सामंतांची टीका। नाशिकचा तंटा अद्यापही कायम, शांतिगिरी महाराजांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या नावानं अर्ज, मात्र अधिकृत एबी फॉर्म नाही। उमेदवारीबाबत शांतिगिरी महाराजांशी कोणतीही चर्चा नाही, उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, नाशिकचे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची माहिती। नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत घोषणा नाही, शांतिगिरी महाराजांच्या अर्जावर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर मला खात्री मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून उमेदवारी मिळणार, हेमंत गोडसेंना विश्वास। सोलापूरमध्ये केवळ धमकीचं राजकारण सुरू, जनमत सोबत नसल्यानं नेत्यांना फोन करून ईडीची धमकी दिली जाते, प्रणिती शिंदेंचा सरकारवर आरोप। बीडच्या नाळवंडीमध्ये पंकजा मुंडेंची भर पावसामध्ये सभा, मतांचा पाऊस माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल, पंकजा मुंडेंचं आवाहन। बीडमधल्या माजलगावमध्ये पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर तरुणांची घोषणाबाजी, तरुणांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा।
लोकांना उज्ज्वल निकम यांच्यामुळे एक पर्याय आहे. उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून अर्ज भरल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं विधान. मातोश्रीवर जात उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि पालघरच्या उमेदवार भारती कांबळेंनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. माहितीमध्ये दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधवांचं नाव आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईच्या जागेवर लवकरच निर्णय होईल, फडणवीसांची माहिती. नाशिकमधून मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. माहितीच्या उमेदवाराबाबत मात्र तिढा कायम. माहितीकडे नाशिकमध्ये उमेदवार नाही. मी ग्रामीण भागामधला असलो तरी शहरामध्ये संपर्क. राजाभाऊ वाजेंनी व्यक्त केला विश्वास. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नावानं शांतिगिरी महाराजांनी भरला उमेदवारी अर्ज. मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नाही. अर्ज भरण्यापूर्वी गोदाघाट परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन. ठाकरे गटाच्या विजय करंजकरांकडून नाशिक लोकसभेसाठी अर्जाची खरेदी. विजय करंजकर अपक्ष लढण्याची शक्यता. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. शिंदेच्या शिवसेनेचे 3 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी. उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर तर ठाण्यामधून मस्के किंवा सरनाईकांना उमेदवारी. सूत्रांची माहिती. वसंत मोरे रोड रोलर चिन्हावर निवडणूक लढवणार. निवडणूक आयोगाकडून वसंत मोरेंना रोड रोलर चिन्ह बहाल. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेस नेत्यांची बैठक. नसीम खान, भाई जगताप, सुरेश शेट्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी बैठक. एका रात्रीमध्ये 1 आमदार 1 खासदार. जिल्हा परिषद दिली तरी गद्दार म्हणतात. धैर्यशील मोहिते पाटलांची भाजपवर टीका. मुंडे साहेबांप्रती निष्ठा असणारे लोक फोटो लावत असतील तर ते गैर नाही. आम्हीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला आहे. निलेश लंके यांच्या बॅनरवरील गोपीनाथ मुंडे, राजीव राजळे यांच्या फोटोवरून पंकजा मुंडेंचं विधान. पंतप्रधान मोदी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी सभा घेणार. 6 मे रोजी मोदींची सभा. पंकजा मुंडेंची माहिती. स्थळ आणि सभेची वेळ नंतर कळवणार असल्याचंही वक्तव्य. नारायण राणेच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार. 4 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता कणकवलीमध्ये जाहीर सभा होणार. शिवसेनेच्या धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये अभिनेता गोविंदा सहभागी तर धैर्यशील मानेंचा विजय होईल, गोविंदांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज बेळगावमध्ये सभा. छत्रपती संभाजीराजे मैदानामध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा. मनोज जरांगेंनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंचा सत्कार नाकारला. तर मी कोणाचा सत्कार स्वीकारला नाही. भेटायला कोण आलं होतं मी पाहिलं नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. बीड जिल्ह्यामध्ये माहितीला मोठा धक्का. सुरेश नवलेंचा मविया उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा. माजी मंत्री सुरेश नवलेंचा बीड जिल्ह्यामध्ये मोठा संपर्क. निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंना धक्का. शरद पवार गटाचे भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ अजितदादा गटामध्ये. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न. माहितीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक. मानखुर्द देवनार विभागामधील प्रचार फेरीमध्ये समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप. दिलीप वळसे पाटलांना मिळाला डिस्चार्ज. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं मंचर इथल्या घरी आणण्यात आलं. समर्थकांकडून दिलीप वळसे पाटलांचं जल्लोषात स्वागत. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे शक्तीप्रदर्शन करत आज भिवंडीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. कपिल पाटील आणि बाळा मामांशी सामना होणार. भिवंडीमध्ये अनधिकृत कंपनीमधील केमिकलच्या उग्र वासाला कंटाळून खोणी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय. निर्णयानंतर प्रशासनाला जाग. तहसील प्रशासनाचे कारवाई करण्याचे निर्देश. जळगाव जिल्ह्यामध्ये कार्टून कॅरेक्टरच्या माध्यमातून मतदान जनजागृती होणार. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून उपक्रम. भीमाशंकर मंदिरामध्ये 2 मे पर्यंत अभिषेक पूजा बंद. महारुद्र अनुष्ठान संतत जलधारा या रुद्राभिषेक उत्सवामुळे अभिषेक पूजा बंद असणार. भाविकांना फक्त दर्शन घेता येणार. सीए परीक्षा आहे त्या तारखेलाच होणार. परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मे महिन्याच्या अखेरीस 10वी-12वीचे निकाल जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. आंब्यासोबतच फळबागांना अवकाळी पावसाचा फटका. गडचिरोली जिल्ह्यामधील 4 गावांमध्ये पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. जलमिशन योजनेचा नागरिकांना फायदा नाही. नांदेडच्या देगलूर तालुक्यामधल्या दवणगीरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा बोरवेल बंद. विद्युत मोटार नसल्यानं विद्यार्थ्यांवर पाणी संकट. तत्काळ विद्युत मोटार बसवण्याची मागणी. शिर्डी साईनाथ रुग्णालयाला भाविकांकडून डायलिसिस मशीन भेट. रुग्णांना मिळणार मोफत सेवा. परभणीच्या बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई आणि निवडणुकांमुळे प्रवाशांची गर्दी. नागपूर विमानतळाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी. विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल आल्याची माहिती.
पोलिसांचा विमानतळ परिसरामध्ये बंदोबस्त वाढला. कोलकाताचा शानदार विजय, दिल्लीचा 7 विकेट्सचा धुव्वा, दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग. काँग्रेस आणि लालू यादवांनी आपलं अवैध मूल असल्याप्रमाणे 70 वर्ष कलम 370 सांभाळून ठेवलं. आम्ही ते हटवलं. बिहारमधल्या बेगुसरायमध्ये अमित शहांनी काँग्रेसवर केली टीका. दिल्ली काँग्रेसमधील अंतर्गत चव्हाट्यावर कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज. दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा राजीनामा. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांची उपस्थिती. कल्पना सोरेन विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. समन्सनंतर तमन्ना भाटियानं महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला. आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई. तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघानं पटकावले विजेतेपद. धीरज बोमदेवरा, तरुणदीप सराय आणि प्रवीण जाधव या भारतीय रिकर्व्ह संघाची दक्षिण कोरियाला 90 सुवर्ण कामगिरी. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर मस्क चीनमध्ये. मस्क यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची घेतली भेट. भविष्यातील विस्तार योजनांवर चर्चा झाल्याची माहिती. यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य प्रदेश, छत्तीसगडसह 9 राज्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे. आंध्र प्रदेशमध्ये पारा 45 अंशांवर. अमेरिकेमधील ओक्लाहोमा इथे एकाच वेळेला 35 चक्रीवादळ. 4 जणांचा मृत्यू, 100 जण जखमी. 20,000 लोकांच्या घरातील वीज खंडित, 500 घरं उद्ध्वस्त. नागालँडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळा जप्त. जप्त साहित्यामध्ये 10 पिस्तूल, रेडिओ संच आणि सॅटेलाइट फोनचा समावेश. अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचा 86 किलो ड्रग्ज जप्त. 14 जण ताब्यात. भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीची कारवाई.